स्वतःला शिस्त लावण्यासाठी या हेल्दी टिप्स फॉलो करा. स्वतःला शिस्त लावणे म्हणजे स्वतःवर बंधने घालणे नाही, तर स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणे होय. अनेक मानसशास्त्रीय संशोधनांमध्ये असे आढळले आहे की शिस्त म्हणजे फक्त कठोर नियम पाळणे नसते, तर योग्य सवय तयार करून मेंदूला स्थिर दिशा देणे असते. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ वॉल्टर मिशेल यांनी केलेल्या प्रयोगातून हे स्पष्ट झाले आहे की ज्या मुलांनी थोडा वेळ थांबून मोठे बक्षीस मिळवले, त्यांच्यात पुढील आयुष्यात जास्त आत्मनियंत्रण आणि यश दिसून आले. यावरून कळते की शिस्त ही कौशल्य आहे, जन्मजात गुण नाही. सर्वप्रथम लहान सवयींनी सुरुवात करा. मेंदूला मोठे बदल अचानक स्वीकारायला अवघड जाते. छोट्या आणि सातत्यपूर्ण कृतींमुळे न्यूरल पॅथवे मजबूत होतात. उदाहरणार्थ, रोज फक्त 10 मिनिटे वाचन करणे किंवा 5 मिनिटे ध्यान करणे हे कमी वाटू शकते, पण सातत्य ठेवल्यास मेंदू त्या सवयीला आपोआप स्वीकारतो. शिस्त म्हणजे परिपूर्णता नाही, तर सातत्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पष्ट ध्येय. मेंदूला दिशा हवी असते. अस्पष्ट ध्येयांमुळे गोंधळ वाढतो आणि टाळाटाळ सुरू होते. मला फिट व्हायचे आहे याऐवजी दररोज 20 मिनिटे चालायचे असे ठरवा. ध्येय जितके मोजता येण्याजोगे असेल तितके ते साध्य करणे सोपे जाते. मानसशास्त्रात याला गोल सेटिंग थिअरी म्हणतात. तिसरे म्हणजे वेळेचे नियोजन. संशोधन सांगते की जे लोक आपला दिवस आधीच प्लॅन करतात त्यांची उत्पादकता जास्त असते. सकाळी 5 मिनिटे घेऊन दिवसातील 3 महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवा. पूर्ण यादी करण्यापेक्षा 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास मेंदू कमी थकतो. यामुळे निर्णय घेण्याचा थकवा कमी होतो. चौथी हेल्दी टिप म्हणजे डिजिटल मर्यादा. सतत मोबाईल वापरल्याने डोपामिनचे प्रमाण अस्थिर होते आणि लक्ष विचलित होते. अभ्यास दर्शवतात की सतत नोटिफिकेशन पाहिल्याने मेंदूची एकाग्रता कमी होते. त्यामुळे काम करताना मोबाईल सायलेंटवर ठेवणे किंवा ठराविक वेळेसच सोशल मीडिया वापरणे उपयुक्त ठरते. शिस्त म्हणजे स्वतःसाठी काही बाबतीत मर्यादा आखणे. पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःशी सकारात्मक संवाद. बरेच लोक शिस्त पाळू शकले नाहीत की स्वतःलाच दोष देतात, पण संशोधनानुसार कठोर आत्मटीका आत्मविश्वास कमी करते. त्याऐवजी आज चुकलो पण उद्या पुन्हा प्रयत्न करेन असा दृष्टिकोन ठेवा. स्वतःशी मित्रासारखे वागणे शिस्त टिकवण्यास मदत करते. सहावी टीप म्हणजे वातावरण बदलणे. इच्छाशक्तीवर पूर्ण अवलंबून राहणे नेहमी शक्य नसते. उदाहरणार्थ, जंक फूड घरातच न ठेवणे. अभ्यास दर्शवतात की आपले वातावरण आपल्या निर्णयांवर मोठा प्रभाव टाकते. योग्य वातावरण तयार केल्यास शिस्त सहज होते. यालाच बिहेवियरल डिझाईन म्हणतात. सातवी महत्त्वाची बाब म्हणजे पुरेशी झोप. झोपेअभावी मेंदूची निर्णय क्षमता कमी होते आणि आवेग वाढतो. संशोधनानुसार 7 ते 8 तास झोप घेणाऱ्या लोकांमध्ये आत्मनियंत्रण जास्त दिसून येते. झोप ही शिस्तीची पायाभूत गरज आहे. थकलेल्या मेंदूकडून योग्य निर्णयाची अपेक्षा ठेवू नका. आठवी टीप म्हणजे प्रगती नोंदवणे. छोट्या यशाची नोंद ठेवल्यास मेंदूला सकारात्मक बळकटी मिळते. दररोज केलेल्या कामांची छोटी यादी तयार करा. यामुळे प्रेरणा टिकते. मेंदूला प्रगती दिसली की तो पुढे काम करण्यास तयार होतो. नववी गोष्ट म्हणजे स्वतःला छोटं बक्षीस देणे. सातत्याने प्रयत्न केल्यावर स्वतःला आवडती गोष्ट करण्याची परवानगी द्या. योग्य वेळी दिलेले बक्षीस सवयी मजबूत करते, मात्र बक्षीस हे ध्येयाशी विसंगत नसावे. 10वी आणि शेवटची महत्त्वाची टीप म्हणजे संयम. शिस्त एका दिवसात तयार होत नाही. मेंदूला नवीन सवय स्थिर व्हायला वेळ लागतो. काही संशोधनानुसार नवीन सवय पूर्णपणे अंगवळणी पडायला सरासरी 60 पेक्षा जास्त दिवस लागू शकतात. त्यामुळे सुरुवातीच्या अडचणींनी निराश होऊ नका. शेवटी शिस्त म्हणजे स्वतःला शिक्षा करणे नाही, तर स्वतःला योग्य मार्गावर ठेवणे आहे. प्रेम, समजूतदारपणा आणि सातत्य या 3 गोष्टी शिस्तीचा पाया आहेत. दररोज थोडा प्रयत्न करा. मोठे बदल हळूहळू घडतात. स्वतःवर विश्वास ठेवा. शिस्त ही तुमच्यात आधीपासूनच असलेली ताकद आहे. फक्त तिला जागा करण्याची गरज आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.